नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची अहोरात्र तयारी करणाऱ्या तुमच्यासारख्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि ऊर्जा देणारी बातमी समोर आलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण महसूल विभागातील भरतीची वाट पाहत होतो आणि आता ती प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, नुकताच हाती आलेल्या परिशिष्ट 15च्या अधिकृत घोषवाऱ्यानुसार तहसील, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तब्बल 5682 वाढीव पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलेत, 5682 पदे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती पदे वाढली आहेत, किती जागा आहेत आणि तुमच्यासाठी भविष्यात कोणत्या सुवर्ण संधी दडलेल्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। आर्टिकल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर मी ऑफिशियल PDF शेअर करत असतो, लिंक शेअर करत असतो। सो जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग या अधिकृत पत्रानुसार पदांचे विश्लेषण करूया। महसूल, बिगर महसूल आणि एकूण अशी या पदांची विभागणी केलेली आहे। यामध्ये क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंतच्या सर्व पदांचा समावेश आहे। सर्वात आधी मोठ्या संख्येने वाढलेल्या पदांकडे नजर टाकूया। सर्वाधिक पदे जर पाहिली गेली तर लिपिक संवर्गातील आहेत। यामध्ये किती पदं आहेत तर 1615 इतकी पदे यामध्ये दिलेली आहेत। त्या खालोखाल अव्वल कारकून, ज्याला हेड क्लर्क म्हणलं जातं, या पदासाठी 1603 जागा वाढलेल्या आहेत। जे विद्यार्थी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे। आता अधिकाऱ्यांच्या पदाबद्दल बोलूया तर बघा, नायब तहसीलदार या महत्त्वाच्या पदासाठी तब्बल 456 जागा वाढलेल्या आहेत। उपलेखापाल, ज्याला डेप्युटी अकाउंटंट म्हणलं जातं, या पदाच्या जवळपास 508 जागा आहेत, तर 6 लेखाधिकारी पदाच्या 358 जागा आहेत। राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे उपजिल्हाधिकारी सारख्या सर्वोच्च पदाच्या 80 जागा आणि अपर जिल्हाधिकारीच्या 6 जागा वाढलेल्या आहेत। याशिवाय मंडळ अधिकारीच्या 146 जागा, संशोधन अधिकारीच्या 182 जागा आणि अभिलेखापालच्या 576 अशा विविध पदांची यामध्ये भर पडलेली आहे। मित्रांनो, आता प्रश्न येतो की या आकडेवारीचा आपल्यासाठी काय फायदा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर पदांचा आकृतिबंध मंजूर होतो तेव्हा आगामी काळात मेगा भरती होण्याची दाट शक्यता असते। MPSCच्या माध्यमातून किंवा इतर सरळ सेवा परीक्षांमधून ही पदे भरली जातील। भविष्यातील संधी आणि पर्याय जर आता पाहिले तर बघा, मी तीन जे पॉइंट्स आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला सांगत आहे, ते तुम्ही ऐका। सर्वप्रथम टार्गेट फिक्स करा। जर तुमचं टायपिंग झालं असेल तर लिपिक आणि अव्वल कारकून पदांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। सिलेबसची सांगड घाला। जर तुम्ही राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब किंवा क ची तयारी करत असाल तर हा तो काळ आहे जिथे तुम्हाला तुमचा अभ्यास दुप्पट वेगाने वाढवायचा आहे। नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी ही पदे तुमची वाट पाहत आहेत। आता कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, ज्याला सातत्य म्हणलं जातं। तर जाहिरात कधी येईल याची वाट न बघत बसू नका। जागा मंजूर झाल्या आहेत म्हणजे भरती नक्की होणार। आजपासून अभ्यासाचे नियोजन करा, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि सराव करा। मित्रांनो, 5682 जागा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या जगात एक खूप मोठी लाट आहे। या लाटेवर स्वार होऊन आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे। ही संधी हातातून जाऊ देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा। तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काहीही शंका असल्यास खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि अभ्यासाच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।